महालय कृतज्ञता धर्मपिंड. पितरांना उद्देशून करण्याच्या अनेक श्राद्धांपैकी महालय श्राद्ध हा असा श्राद्ध प्रकार आहे की ज्यामध्ये धर्मपिंड दिले जातात. पिंड आणि पाणी देण्यामागे एवढाच उद्देश असतो की ज्याला उद्देशून ते दिले गेले आहे तो ज्या ज्या लोकांमध्ये ज्या ज्या रूपामध्ये असेल त्या त्या लोकांतील त्याला आवश्यक अशा अन्नपदार्थांमध्ये त्या त्या जीवाला तो भाग मिळत असतो. महालय श्राद्ध आपल्याशी प्रत्यक्ष संबंधित असणाऱ्या व्यक्तींना उद्देशून केले जातात. सर्वांना दानानंतर महालयामध्ये धर्मपिंड या नावाने 4 पिंड दिली जातात. ते कोणासाठी असतात? आब्रह्मणो ते पितृवंश जाता मातुस्तथा वंश भवामदीयाः वंशद्वयेस्मिन् ममदासभूता वृत्त्यास्तथैवा श्रितसेवकाश्च. ब्रह्मदेवापासून वडिलांच्या वंशामध्ये जे जन्मलेले तसेच जे आईच्या वंशामध्ये जन्मलेले तसेच माझ्या आणि दोन्ही वंशामध्ये जे कोणी दास होते, भृत्य म्हणजे मदतनीस, आश्रित म्हणजे आपल्यावर अवलंबून जीवन जगणारे सेवक होते यांना, तसेच मित्र आणि सख्य पशवच्च वृक्षा दृष्टाश्च पृष्टाश्च कृतोपकाराः जन्मांतरे ये मम संगताश्च तेभ्यः स्वतः पिंडमहं ददामी. जे मित्र होते, मैत्रिणी होत्या, पाळलेल्या गायी म्हैशी इत्यादी प्राणी, पशु, वृक्ष, तसंच आपण घेतलेली फुले, घेतलेली झाडे, तसेच लाकडं घेतलेली झाडे ज्याने प्रेमाने बघितलेले असेल अशी आमची विचारपूस केलेली व्यक्ती, ज्यांच्या आमच्यावर उपकार केले असतील जन्मजन्मांतरामध्ये माझ्या सोबतीला जे होते त्या सर्वांसाठी मी हा पिंड देतो असे म्हणत पहिला पिंड दिला जातो. पितृवंशे मृता ये च मातृवंशे तथैव च गुरुश्वशुरबंधूनां ये चान्ये बांधवा मृताः. पितृवंशामध्ये किंवा मातृवंशामध्ये जे गुरु होऊन गेले, सासरे होऊन गेले, भावंडे इत्यादी होऊन गेले, या व्यतिरिक्त जे समाज बांधव आहेत, एमे कुले लुप्तपिंडा पुत्रदार विवर्जिताः क्रिया लोपगताश्चैव जात्यन्या पंगवत्सथा विरूपा आमगर्भाच ज्ञाता ज्ञाता कुले मम धर्मपिंडो मया दत्तो यक्षय मुपतिष्ठतु. काही कारणाने माझ्या कुलामध्ये कोणी ज्ञात किंवा अज्ञात लुप्तपिंड म्हणजे ज्यांचे पिंडदान वगैरे झालेले नाही, काही कारणाने त्यांच्या अंत्यक्रियाच झालेल्या नाही, असे जन्मांपासून अंध पंगू कुरूप आहेत, जे भ्रूण अवस्थेत सुद्धा मृत झाले आहेत, अशा सर्वांसाठी मी दिलेला धर्मपिंड हा अक्षय तृप्ती देणारा असो असे म्हणून दुसरा पिंड दिला जातो. असी पत्रवने घोरे कुंभी पाकेच ये गताः तेषामुद्धरणार्थाय इमं पिंडम ददाम्यहम. आपापल्या पापकर्मामुळे जे कोणी असीपत्र, कुंभीपाक इत्यादी नरकामध्ये पडलेले आहेत त्यांच्या उद्धारासाठी मी हा पिंड देतो असे म्हणत तिसरा पिंड दिला जातो. उच्छिन्न कुलवंशानां येषां दाता कुलेन हि धर्मपिंडो मया दत्तो अक्षय मुपतिष्ठतु. भूकंप, महापूर, संततीहीनता इत्यादी गोष्टीमुळे ज्याचे कुल आणि वंश हे नाश पावलेले आहेत, त्यामुळे अशा लोकांना अन्नपाणी इत्यादींना तृप्त करणारे त्यांच्या कुलामध्ये कोणीही शिल्लक नाही, अशा प्रत्येकासाठी मी हा पिंड देतो असे म्हणत चौथा पिंड दिला जातो. प्रत्यक्ष संबंध असलेले किंवा अप्रत्यक्ष संबंध असलेले किंवा कोणताही संबंध नसलेल्या प्रती सुद्धा समर्पण करण्याच्या भावनेमागे आपल्या धर्माचा किती सूक्ष्म विचार आहे हे लक्षात येईल. मनुष्य, वृक्ष, पशु इत्यादी ज्यांच्याकडून आपण उपकार स्वीकारले आहेत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे एक वेळ आपण समजू शकतो, परंतु केवळ ज्यांना देणारे कोणी नाही म्हणून शेवटचा जो पिंड दिला जातो त्यामागे आपल्या धर्माची उदारता दिसून येते. धन्यवाद.